जागतिक महिला दिनाच्या निमित्त सावनेर पतंजली योग समिती व मातोश्री वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन साजरा करण्यात आला। झपाट्याने बदलत्या या समाजात महिलांच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत असं प्रतिपादन योग विस्तारिक लता ढवळे यांनी केलं। 8 मार्चला पतंजली योग समिती तालुका सावनेरचे प्रभारी किशोर ढुंडेले यांच्या मार्गदर्शनात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष सत्राचं सावनेर तालुका योग विस्तारक लता ढवळे यांनी संचालन केलं। भस्त्रिका, कपालभाती, उज्जाई, अनुलोम विलोम, भ्रामरी, उद्गीत, प्रणव ज्ञान आदी योग प्राणायामाची माहिती देऊन वाढत्या वयात स्वतःला निरोगी ठेवण्याचं महत्त्व विशद करत आजच्या समाजात महिलांची जबाबदारी वाढली असून अनेक प्रसंगी आपणास पारिवारिक व समाज स्तरावर कठोर निर्णय घ्यावे लागतात। म्हणूनच आपणास आई जिजाऊ व राणी लक्ष्मीबाईंचे आदर्श मार्गदर्शक ठरतात। एकीकडे परिवाराचा सांभाळ करून आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन व संस्कार देऊन त्यांना सुसंस्कृत करून योग्य शासक बनवणे, तर क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले यांच्यासारखे पाऊल उचलून विषम परिस्थितीत समाजाला मार्गदर्शन करून समाजातील रूढी परंपरा बाजूला सारून योग्य समाज घडवणे ही काळाची गरज आहे असं मोलाचं मार्गदर्शन केलं। मुख्य योग शिक्षिका रेखा भुसारी यांनी सूक्ष्म व्यायाम व आहारासंबंधी माहिती देऊन आजच्या महिलांवर समाजात वावरताना येणाऱ्या अडीअडचणींवर विचार व्यक्त करत अशा परिस्थितीत खचून न जाता धैर्याने सामना करावा अशी माहिती दिली। किशोर ढुंडेले यांनी योगिंग, जॉगिंग व सूर्यनमस्कार, आसन व व्यायामाबद्दलची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतलं। योग सत्र समापनानंतर आस्था पॅथॉलॉजी सावनेरचे डॉक्टर प्रवीण चव्हाण व त्यांच्या टीमतर्फे वृद्धाश्रमात वास्तव्याला असलेल्या वृद्धाश्रम वासियांसाठी रक्त शर्करा या व्याधीकरता मोफत रक्त तपासणी करण्यात आली। मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक प्रदीप चंदन बटवे व कर्मचारी बंधूंनी उपस्थित राहून आयोजनाकरता योगदान दिलं। या शिबिराचा 60 ते 65 वृद्धांनी लाभ घेतला। पीयूष जिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।